भाजपनं महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। यादी जाहीर करताना भाजपनं धक्का तंत्राचा वापर केलाय। या यादीमध्ये भाजपनं नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा या यादीत समावेश आहे। बीडमध्ये प्रीतम मुंडे यांचं तिकीट मात्र कापण्यात आलेलं आहे। त्यांच्या जागेवर पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली। तर मुंबईतून 2च जागांवर सध्या उमेदवार जाहीर करण्यात आले। या दोन्ही जागांवर दोन्ही नवीन उमेदवार देण्यात आलेले आहेत। पुण्यातून मुरलीधर मोहोळ भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत। जळगाव मतदारसंघात भाजपनं विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं, तर त्यांच्या जागी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील या तिन्ही मंत्र्यांना पुन्हा संधी मिळालेली आहे। जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून केंद्रीय मंत्री भारती पवार, भिवंडीतून कपिल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। तर अहमदनगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखे आणि रावेरमधून रक्षा खडसेंना तिकीट देण्यात आलेलं आहे। देशातल्या नेत्यांनी, राज्यातल्या नेत्यांनी निश्चितपणानं हा विश्वास टाकला। काम करणाऱ्या माणसाला पुन्हा काम करण्याची तिसऱ्यांदा संधी या नेतेमंडळींनी मला दिली। त्यामध्ये सगळ्या मतदारांचे, सगळ्या सहकाऱ्यांचे, भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे निश्चितपणानं या गोष्टीसाठी मोठी शक्ती उभा राहिली आणि ती गोष्ट आपल्याला या निमित्तानं दिसून येते। मी खूप आभारी आहे। जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आता गेल्या 5 वर्षात काम करत असताना, त्याची ही फलश्रुती आहे आणि माझ्या नेत्यांचे कायम मला मार्गदर्शन मिळाले। मी आभारी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय गृहमंत्री अमित भाई शाह, आमचे नेते, आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, आदरणीय ज्येष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब। मला असं वाटतं की अनेक नावं आहेत। खूप सगळ्यांचे मार्गदर्शन आणि काम करण्याप्रती मिळालेला कायमचा जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा जो सल्ला असेल किंवा मार्गदर्शन असेल, कदाचित त्यामुळे हा परत एकदा हा विश्वास दाखवला। मी खूप आभारी आहे।